कौन्सिल ऑफ एज्युकेशन, देशभक्त रत्नाप्पा कुंभार मेमोरियल ट्रस्ट आणि पाटलोबा पाटील बांबू रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक वन दिन आणि जागतिक जल दिनानिमित्त कोल्हापुरात प्रथमच आयोजित करण्यात आलेले बांबू उद्योग परिषद आणि प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले। या परिषदेला शेतकरी, उद्योजक आणि युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। कार्यक्रमाची सुरुवात पर्यावरण दिंडीने झाली। त्यानंतर पार पडलेल्या उद्घाटन सोहळ्याला मान्यवरांची उपस्थिती लाभली। दिवसभर विविध सत्रातून बांबू शेती, प्रक्रिया, उद्योग आणि कार्बन क्रेडिट या विषयावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले। या परिषदेत आयोजित प्रदर्शनामुळे उपस्थितांना बांबू उद्योगाशी संबंधित विविध संधीची माहिती मिळाली। एकूणच बांबू हा भविष्यातील हिरवं सोनं ठरू शकतो असा संदेश या परिषदेतून देण्यात आला। याच्यामागे एक प्रमुख जो उद्देश आहे की तो पर्यावरणाचं रक्षण व्हायला पाहिजे। आणि आता जो पर्यावरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे गंभीर स्वरूपात की वृक्ष लागवड वाढली पाहिजे आणि वृक्ष लागवडचं जे म्हणजे आपण ज्याला म्हणतो आच्छादन जे हिरवाईनं होऊ शकतं ते कमी झालेलं आहे। पश्चिम भाग जो आहे तो बांबू आधारित उद्योगावर म्हणजे कसं काठी जरी विकत असला तर तिथला शेतकरी बऱ्यापैकी यावर अवलंबून आहे आणि त्याचं ते उत्पन्नाचं साधन आहे। पण तो कसं आहे बांधावर लागवड जास्त असल्यामुळं कमर्शियल लागवड आता झाली सुरू, तीही चांगल्या प्रमाणात आहे। तर हे झाल्यामुळं कोल्हापूर जिल्ह्याला जे महत्त्व आहे बांबू लागवडीसाठी ते अतिशय महत्त्व आहे, कारण इथं कमर्शियल लागवडीचे चांगले पॅटर्न तयार झालेले आहेत। 40 एकर 70 एकर अशी लागवड इथं केलेली आहे आणि महाराष्ट्रात मला असं म्हणतो की इथल्या शेतकऱ्यांनी ती खूप मोठी जागरूकता दाखवलेली आहे आणि म्हणून बांबू उद्योग परिषदेचं इथं जे महत्त्व आहे ती जागरूकता जी केलेली आहे शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीनं, काही वेळा तर अनुदान घेतलेलं नाही तरी पण मोठी लागवड केलेली आहे। त्या सगळ्या शेतकऱ्यांना पुढं काय करायचं, आपल्याला काय दिशा आहे का हे कळण्यासाठी ही एक दिशादर्शक परिषद होऊ शकते। व्हॅल्यू ॲडिशन म्हणजे बांबूपासून बांबूचे व्हॅल्यू ॲडिशन झालं तर शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळू शकतील आणि प्रक्रिया उद्योग तयार होतील, रोजगाराची नवी संधी उपलब्ध होईल आणि त्यासाठी परिषदसुद्धा महत्त्वपूर्ण ठरेल आणि इथून पुढंही अशा प्रकारच्या परिषदा होतील। मी संयोजकांचं या निमित्तानं आभार आणि धन्यवाद मानतो। माझं नाव निवृत्ती जानबा कांबळे, गाव देवरोडी, तालुका आजरा। मी बांबू गेली 5 वर्षे लावायला लागलो आहे। बांबूचा एवढा फायदा आहे मी शेतकऱ्यांना सांगतो आहे। बांबू हा एकदा लावला तर 60 वर्षे बघायला नको, एकदा जर लावला तर मुलांनी पुढच्या 3 पिढ्यांना बांबू येतो। बांबूचं असं वैशिष्ट्य आहे, एकदा जर तोडला तर ते वाढत जाते। बांबू नुसताच भांडण्यासाठी म्हणून नाही किंवा बांबू शेवटच्या ह्याच्यासाठी नाही, बांबूचं हे तुम्ही उत्पादन किती त्याचे प्रकार होतात। बांबूचं लोणचं होतं आहे, बांबूचं कापड बनावलं आहे, बांबूचं मोजे बनावल्यात, बांबूची राखी बनावल्यात, हे अजून आमच्या शेतकऱ्याला माहितीच नाही। आदरा, चंदगड, गडिंग्लज मी आता 2-3 ट्रिप जाऊन बघून आलो। कालेकर म्हणून आमचे मित्र आहेत, ते आता सक्रिय आहेत, ते तर तिथले शेतकरी सक्रिय आहेत आणि जर त्यापासून आता जे पदार्थ जे उपपदार्थ म्हणजे पदार्थ म्हणण्यापेक्षा फर्निचर आणि जे इतर आता परदेशातसुद्धा हे एक्सपोर्ट व्हायला लागला बांबू आणि त्याचं महत्त्व आणि त्याचे पैसे जर बघितलं तर उसाला पर्याय म्हणून तो आहे।